ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी सोमदेव महाराज की जय। ओम भगवान वशिष्ठं शक्तिपराशरं च व्यासं विश्वम्भरं महान्तं श्रीशंकराचार्यस्य शंकराचार्यं केशवमाधार्यं सुप्रभाषितो वन्दे भगवन्तो नित्यं शुद्धं निराहारं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो गुणाकेति गुणदेवाय नमोऽस्त्यादेवाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी सोमदेव महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थ महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा आपला शिष्टपद मार्गाचा सत्संग सुरू आहे। आजचा दिवस महाराष्ट्रामध्ये विशेषतः हा मोठा पर्वणीचा दिवस आहे। आज आषाढी एकादशी। पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो लाखो रुपये मिळतात। पांडुरंग जो विठ्ठल आहे तो विष्णू आहे आणि जो विष्णू ब्रह्मा आणि शिव हे दत्त रूप आहे। दत्त आणि पांडुरंग याच्यामध्ये फरक नाही। भगवान दत्तात्रय आणि भगवान विठ्ठल किंवा पांडुरंग अशी भिन्न दैवता नाही। तेव्हा आपणही या ठिकाणी त्या भगवान पांडुरंगाची उपासना करतो आहोत। खरा पांडुरंग प्रत्येकाच्या देहामध्ये आहे।
तो विठ्ठल, तो विष्णू आहे, तो आत्मा आहे. म्हणून आपल्याचा परिचय व्हायला पाहिजे, आपल्याचं ज्ञान व्हायला पाहिजे, आपल्याचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. आणि हा आत्मसाक्षात्कार या साधनेने होतो. ती साधना आणि ज्या सद्गुरूच्या कृपेने ती साधना होते, ते सद्गुरू हे सगळं त्या पांडुरंगाचं, विठ्ठलाचं स्वरूप आहे. आपला जो विषय चाललेला आहे परंपरेचा, शक्तिपात योग आणि संप्रदाय महिमा. या शक्तिपात योगाचा, संप्रदायाचा महिमा हा विशेष आहे. कारण हा साधना प्रकार वेद काळापासून चालत आलेला आहे. असं पाहिलं आपल्या सगळ्या संतांच्या दिशा शक्तिपाताने झालेल्या आहे. आणि या सगळ्या संतांमध्ये आपले विषय प्रमुख असे आधारभूत झालेले आहेत. प्रत्यक्ष शक्तीला विषयाची गुरुच होते. अशा प्रकारे हा मार्ग जो आहे, हा सनातन मार्ग आहे. परंतु या मार्गाला असं स्वतंत्र रूप कोणी दिले नाही. हा भक्तीच्या स्वरूपात राहायला पाहिजे, योगाच्या स्वरूपात पाहिजे, कर्मांच्या स्वरूपात पाहिजे. किंवा शक्तिपात योग हा असा स्वतंत्र योग आहे असं कुणाच्याही पूर्वी लक्षात नव्हते. शक्तिपाताचे विषय असायचे, शक्तिपाताचे गुरु असायचे, परंतु ते त्याला शक्तिपात नाव देत नाही किंवा कुणीही शक्तीचं असं स्वरूप त्याला मानत असेल. म्हणून या मार्गाची जी प्रसिद्धी किंवा प्रसार जसा व्हायला पाहिजे होता तसा तो होऊ शकला नाही. असते आज आपला जो संप्रदाय आहे, आता शक्तिपात मार्गाचा महाराष्ट्रामध्ये हा जो प्रसार झालेला आहे, या शक्तिपात मार्गाचा हे दोन सद्गुरू आहेत. एक परमपूज्य श्री सद्गुरू योग लोकनाथ महाराज विषय किंवा लोकनाथ महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये गुरुजी महाराजांच्याकडे अनेक वेळा गेले. किंवा हा जो मार्ग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकनाथ महाराजांच्या कृतीला आलेला आहे. आणि सद्गुरू गुरुजी महाराजांनी अनेक त्यानंतर दुसरा प्रभाव विष्णुतीर्थ महाराजांचे शिष्य आजचे आपले सद्गुरू शिवतीर्थ महाराज जे आहेत, यांनी या मार्गाचा फार प्रसार विशेषतः अंबळीला आणि अंबळीच्या आजूबाजूच्या भागात केलेला आहे. शिवतीर्थ महाराज हे महान संप्रदायातले कट्टर अभिमानी असे आहेत. त्यांना आपल्या परंपरेचा आणि आपल्या या संप्रदायाचा महान अभिमान आहे. ते म्हणतात आपला संप्रदाय या परंपरेने चालला पाहिजे. आणि परंपरेने जेव्हा कधी निश्चित चालते तेव्हा त्याच्यामध्ये त्या शक्ती संक्रमण असते. परंपरा जर कुठली परंपरेमध्ये खंड पडला, परंपरेमध्ये भेद आला, तर ती पूर्व जी शक्ती असते चालत आलेली तिच्या अंगही खरखुरली. शिवतीर्थ महाराजांना परंपरेचा अतिशय जिव्हाळा आहे. आणि म्हणून ते आपल्या सगळ्या जितके त्यांनी संन्याशी बनवले आणि त्यांना अधिकार दिले दीक्षा देण्याची,
त्या सगळ्यांना ते लिखून सांगतात. ही दीक्षा द्यायची असेल तर तुमच्या समक्ष द्या, समोर बसतात त्या दीक्षितला, आणि ती दीक्षा देताना विधियुक्त द्या. विधियुक्त दीक्षा म्हणजे खाद्य पूजा, नंतर काय विधी आहेत ते करा, आणि त्यानंतर मंत्रासह दीक्षा द्या. मंत्र सहित दीक्षा झाल्याने तो मंत्र त्या साधकाला फार उपयोगाला आहे. आपली साधना मंत्र जपाची साधना नाही, तथापि दीक्षेच्या वेळेला जो मंत्र दिला जातो तो चेतन मंत्र असतो. गुरुमुखातून शक्तीतून आलेला जो मंत्र आहे तो चेतन मंत्र असतो, आणि त्या चेतन मंत्राची शक्ती त्या साधकाला प्राप्त झाली, त्यामुळे त्याची जी कुंडलिनी शक्ती आहे तिला अधिक बळ मिळतं. मंत्र सुटून जातो, परंतु शक्ती देऊन दाखवतो. हा मंत्राच्या माध्यमातून शक्ती येते, संकल्प शक्ती देण्याची. म्हणून आपल्या परंपरेमध्ये मंत्र सहित दीक्षा व्हायला पाहिजे आणि ती विधियुक्त व्हायला पाहिजे, असा महाराजांचा आग्रह आहे. त्यांना अशा दुसऱ्या प्रकाराने दीक्षा देणं आवडत नाही. आज विविध प्रकारे या संप्रदायामध्ये गुरु निर्माण झाले. परंपरेच्या बाहेर आणि परंपरेला सोडून वागणारे असे गुरु तयार झाले. त्यामुळे आता हा संप्रदाय तसे काय बांधून राहील किंवा तसं काय तो शिकेल प्रश्नच आहे. तेव्हा काल आपण पाहिलं की गंगाधर तीर्थ महाराजांनी नारायण तीर्थ स्वामी महाराजांना जी दीक्षा दिलेली आहे ती दीक्षा देताना त्याला क्षय करायला लावली आहे, मुंडन करायला लावलेलं आहे, केस काढायला लावले, त्यामध्ये स्नान करायला सांगितले. स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालून जे काय पानं फुलं असतील ती आणायला सांगितली आणि पूजा करून घेतली. आणि पूजा झाल्यानंतर समोर बसून मंत्रासह दीक्षा झाली. तो आधी मंत्र आहे गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांचा. तो मंत्र त्या मंत्राचे चैतन्य आपल्या सगळ्या मंत्रांमध्ये दीक्षांमध्ये आलेले. तेव्हा आपण सगळे परंपरेतले साधक आहोत. या ठिकाणी परंपरेमध्ये बिघाड होऊ नये, अनुचित प्रकारे नये, परंपरेमध्ये काही दोष होऊ नये असं शेवटी तुम्हाला सांगत आणि म्हणून या वयातही ते तपास करीत होतात. आता त्यांना प्रवास होत नाही खरं म्हणजे, तरी सुद्धा ते विशेषतः आपल्या आश्रमाला येऊन गेले. तेव्हा श्री समाधानांच्या कृतीने हा जो मार्ग आहे हा मार्ग पुष्ट झालेला आहे, बंधन झालेला आहे. या मार्गामध्ये मुख्यतः गुरु आणि शिष्याचं हे नातं आहे, हे नातं फार बलवान होते. हे इतर जी नाते आपली जगातली आहे ती जन्माने आपल्याला आलेली, जन्माने आलेली नाती आपली पुष्कळ वेळेला आपण पाहतो. या नात्यांमध्ये
प्रेम राहते, भाऊ भाऊ लागतात, मारामाऱ्या करतात. कुठे रामाचा आदर्श आपल्या जीवनामध्ये हा बंधुप्रेम होतं रामचंद्रांचा आणि त्यांच्या बंधूचं. कुठे गेला तो आदर्श आम्ही दिसून जातो. म्हणून आदर्श बंधुप्रेमाचं आपल्या देशामध्ये उदाहरण असतानाही लोक त्या आदर्शाकडे पाहत नाही. आणि पुढे आपण पाहतो महाभारतामध्ये असंख्य कौरव आणि पांडव बंदीच होते ना. महाभारत काय झालं, त्याच्यासाठी बंधू निर्माण झाला पाहिजे. संपत्तीसाठी, पैशासाठी, घरासाठी, शेतीसाठी भांडे. तेव्हा हा जो आदर्श आहे आपल्या जीवनातला, हा आदर्शाने नात्यातला जो आदर्श आहे तो घालून बसले. परंतु गुरु आणि शिष्याचं हे जे नातं आहे हे अतूट नातं आहे. बाकीची नाती तरी संपून जातील, परंतु गुरु शिष्याचं नातं कधीही संपत नाही. कारण ते आत्मचैतन्याशी संबंधित होतं. आणि म्हणून आत्मा अमर असल्यामुळे, आत्मचैतन्य अमर असल्यामुळे त्या नात्यामध्ये अमरत्व आलेलं आहे. गुरु आणि शिष्य यांचं प्रेम राहिलंच पाहिजे. आणि जे साधक गुरुवरही प्रेम करत नाही, गुरुला विसरून जातात, गुरुला भेटत नाही, कधी आश्रमात येत नाही दीक्षा देऊन गेल्यानंतर, आता अशा साधकांबद्दल काय म्हणावं. कशाला देतात तुम्ही भरसा दीक्षा? घरात तपासून पाच जा दीक्षा देताना. तो दीक्षा घेणारा अनुकूल आहे का, त्याची तळमळ आहे का, त्याला इच्छा आहे का, पाहून ते घेतलं. मुळात कोणी सांगते याला दीक्षा द्या, त्याला तू दीक्षा घेऊन द्या, कोणती दीक्षा घेऊन त्याला घरा. तेव्हा गुरु आणि शिष्याचं हे जे नातं आहे ते दीक्षेने सुरू होतं. आपल्या मार्गामध्ये दीक्षा ही अतिशय महत्वाची बाब आहे. पहिल्या प्रथम दीक्षा. जर दीक्षा घेतली नाही, गुरुची दीक्षा जर झाली नाही, तर करावं तुम्ही मंत्र यंत्र साधन काय दुसरं काही पारायण चालले जगामध्ये. गुरुकडून दीक्षा घ्यायला पाहिजे असं शास्त्र सांगतं. बघा काय गौतमीय तंत्र नावाचं ग्रंथ आहे, गौतमीय तंत्र. या गौतमीय तंत्रामध्ये श्लोक आलेला आहे, हा वाचलेला आहे त्याची वेळ. श्लोक असा आहे, मूल पद्मे कुंडलिनी यावत मुद्रायिता भो. मूल पद्मे कुंडलिनी यावत मुद्रायिता प्रभो तावत किंचिन न सिद्धये, तावत किंचिन न सिद्धये मंत्र यंत्रासनादिकम्. स्पष्ट म्हणतात काय, मूल पद्मे कुंडलिनी यावत मुद्रायिता प्रभो तावत किंचिन न मंत्र यंत्रादि सिद्धये. म्हणजे मुलाधारामध्ये जी प्रत्येकाच्या शरीरामध्ये मुलाधारामध्ये जी शक्ती आहे, कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ती जोपर्यंत झोपलेली असते
झोपलेली याचा अर्थ ती क्रियाशी होत नाही, वर चढत नाही, ती सुशून्यच्या मार्गामधून वर जात नाही, तोपर्यंत तिला निद्री समजलं. म्हणून जोपर्यंत माणसाच्या शरीरामधल्या मूलाधार केंद्रामध्ये त्याची आत्मशक्ती कुंडली ही जागृत झालेली नसते, तोपर्यंत मंत्र जप करा, यंत्राचा जप करा, अर्चना पूजा विधी वगैरे काही करा, पारायण करा, काही करा, त्यांची सिद्धी प्राप्त होत नाही, ते सिद्ध होत नाही. कुंडलीच्या जागृतीशिवाय बाकीचे सगळे जेवढे तुम्ही साधन कराल ते साधन फक्त तुमचा अहंकार वाढवणार आहे. आणि अहंकार त्याचा वाढतो. कालच आपण अहंकार वाढला की आपली साधना चौपट होऊन जाते. अहंकार महान शत्रू आहे. मग ज्यांनी विश्वास घेतली म्हणून त्यांचा अहंकार जर वाढला तर तो किती भयानक असेल. म्हणजे मंत्री संत्री वगैरे मोठे मोठे जे अधिकारी यांचा अहंकार भयानक असतो. तावत किंचिन्न सिद्धेत मंत्रयंत्रादिकं जागृती यदि आसावी. जेव्हा ती कुंडली शक्ती देवता जागृत होते, बहुवी पुण्य संचयी, जेव्हा जागृत होते ती बहुभी पुण्य संचयी, अनेक जन्मांचं पुण्य आपल्या पदरी असलं, तो संचय असला तर करत अशा सद्गुरूंची प्राप्ती होते. कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी आपल्याजवळ पुण्याचा संचय असावा लागतो. आता हे शास्त्र सांगून आहे. जागृती यदि साधेही बहुभी पुण्य संचयी तदा प्रसादम आयाति. या पुण्य संचयाने जर सद्गुरू प्राप्त झाले आणि त्यांनी कृपा केली, प्रसादम आयाति, प्रसाद म्हणजे कृपा. सद्गुरूंची दीक्षा हा प्रसाद आहे. हा आपण खातो हा प्रसाद नाही, हे प्रसादाचं टोकन आहे, हे प्रसादाचं एक माध्यम आहे. मग यालाच प्रसाद समजतो. आणि मागून घेतात काही लोक, अहो आमच्या घरच्यांकडे करून द्या, प्रसाद झाला, खाद्य झालं. प्रसाद असतो प्रसन्नता, प्रसाद असतो प्रसन्नता. गुरूंच्या प्रसन्नतेमध्ये प्रसाद असतो, खाण्यामध्ये नाही. साधकांनो आपण तरी जरा समजून घ्यावा या गोष्टी. परवा एक आमचे कर्जाचे साधक आले, प्रसाद दिला म्हणजे आमच्या त्या दुसऱ्या लोकांना जे आले म्हणजे कोण म्हणजे आपले पुष्कळ साधक आहे. म्हटलं मग प्रदेशला म्हटणार मग ती छेडी काढून यांच्या दुसऱ्या गावामध्ये बसून घेऊन जातं का म्हटलं खेळी का वेळे का. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रसाद हा ज्याला दिला जातो प्रसन्नतेने गुरुच्या कृपेने, तो त्याच्यासाठीच असतो. या ज्या माया बहिणी आमच्या या काय करतात, गरम करून पाहिजे मागून घेतात. नसलं तर आमचे ते पेपर पेपर खूप खाऊन त्याच्यामध्ये मागून गेले. तो प्रसाद देण्यासाठी आम्ही मुद्दाम पाना मागायला लागलो. माझं काय पैसे पानावरून ठेवू बाबा, आपले पेपर सगळे खलास. एका दिवसात पेपर खाऊन गेले काय प्रकारे.
म्हणून प्रसाद जो दिला जातो तो त्या भक्तासाठी असतो. त्याच्यावरची ती कृपा आहे, त्याच्यावर प्रसन्नतेने दिलेला तो आशीर्वाद आहे. तो काही इतरांना खाऊ नये. मला दुकानामध्ये जी मिळतं तो खाऊ नये, ह्या ना दुकानामधून तुम्ही काय काय मिळत असेल तर खा. नंतर मुलांना घरातल्या सगळ्यांना खाऊ घालावं आणि काय नाही म्हणतो. पण गुरुच्या कृपेने प्राप्त झालेलं हे जे माध्यम आहे प्रसादाचं, ते फक्त त्या साधकासाठी असतं. मागू नये प्रसाद. मागणं ही भीक होऊन जाते. भिकारी लोक मागतात आणि ते एका हाताने मागतात. द्या, एक हातात त्याची झोळी काठी काहीतरी असते आणि एका हाताने ते भीक मागत असते. म्हणून प्रसाद घेताना कधीही एका हाताने घेऊ नये. आपल्या इथल्या लोकांना सवय झाली आता ते दोन्ही हाताने घ्यायला विचार. पण असे अजून नाही काही लोक असे येतात की ते एकाच हाताने मागतात. अशा तऱ्हेनं हे प्रसादाचे नियम आहे. हे आपल्या शतकाधीशेच्या परंपरेमधलं एक महत्वाचं असं तत्व आहे. गुरुने त्यांना प्रसाद स्वरूप काहीतरी द्यावं, त्यांचे कोण दूर करावं. प्रसाद रूपाने काहीतरी त्यांना प्राप्त व्हावं म्हणून हा काहीतरी प्रसादाचा माध्यमाचा उपयोग केला. प्रसाद करावा तेव्हा प्रसाद मायेती काय म्हणतात, गणगती यदि सा देवी भोगी पुण्य संचयी तदा प्रसाद मायाती मंत्रयन प्रार्थना करू. आणि जर हा प्रसाद तुम्हाला गुरुकृपेने प्राप्त झाला तर मग त्या प्रसादाने तुम्ही जो मंत्र म्हणत जाल, ज्या यंत्राची पूजा करा, जी पूजा अर्चना करा, ती सहल मिळेल. साधकाचीच पूजा अर्चा मंत्र यंत्र आदी सगळे सफल होतात, कारण त्याला गुरुच्या प्रसादाने पुष्टी मिळालेली असते, चैतन्य मिळालेलं असते, शक्ती मिळालेली असते, वर मिळालेला असतो, आशीर्वाद मिळालेला असतो. आणि म्हणून साधकाने मंत्र म्हटला काय, यंत्र पूजा केली काय किंवा अन्न पूजा अर्चा केल्या काय, त्याला सफल होतात, त्याला फळ देतात. तेव्हा आपल्या शास्त्रामध्ये कुंडलिनी जागृत होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ते जर जागृत नसेल आणि मग किती मंत्र जप करा, मंत्र जप करा, काही करा, त्याचा काहीही फायदा होणार नाही, असं स्पष्ट आता या गौतमी सूत्रामध्ये सांगितलेले आहे. ज्यावेळी पुण्य संचयाच्या प्रभावामुळे गुरुकृपेने ही निद्रित कुंडलिनी शक्ती जागृत होते, तेव्हाच्या त्या शक्तीने मंत्र यंत्र आणि अर्चनादी गोष्टी सिद्ध होतात. आत्मज्ञान प्राप्ती ही शक्तीच करून देते. आता लोक गुरु कृपा न होता, गुरु न करताना आपलं ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करतात. हे जे तत्वज्ञानी लोक असतात, ग्रंथ वाचतात आणि ते म्हणतात आम्हाला काय गुरुची गरज आहे, गुरु बिना ब्रह्मज्ञान नाही, आत्मज्ञान नाही, असं शास्त्र सांगते. मग आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी गुरुची कृपा म्हणजे गुरु शक्तीच पाहिजे, त्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. घेरंड संहिता नावाचा ग्रंथ, त्या घेरंड संहितेमध्ये काय सांगितलेले,
आत्मशक्ती जागृत होणं किती आवश्यक आहे ते शास्त्र सांगतं. मूलाधारे आत्मशक्ती, मूलाधारे आत्मशक्ती, कुंडलिनी परदेवता, कुंडलिनी परदेवता, शयिता, शयिता भुजगाकारा, शयिता भुजगाकारा, सा अर्धत्रय वलयान्विता, सा अर्धत्रय वलयान्विता. आकाश मोठे. शास्त्र असं सांगतं की मूलाधारे आत्मशक्ती कुंडलिनी, ही कुंडलिनी शक्ती जी आहे ती आपल्याच आत्म्याची शक्ती आहे आणि ती आपल्या मूलाधार चक्रामध्ये झोपलेली असते. मूलाधार चक्राच्या खाली कशी झोपलेली असते तेही सांगितलेले आहे. शयिता भुजगाकारा, ते एखादा सर्प, भुजग म्हणजे सर्प, भुजग म्हणजे सर्पाच्या आकाराने वेटोळे घालून किती वेटोळे असते? सार्धत्रय वलयान्विता, स अर्धत्रय, त्रय म्हणजे तीन, अर्ध म्हणजे अर्ध, तीन आणि अर्ध म्हणजे 3.5 वेटोळे घालून ती झोपलेली असते. ही कुंडलिनी जी आत्मशक्ती आपल्या देहामध्ये आहे ती त्या मूलाधार चक्राच्या खाली सर्पाप्रमाणे, सर्पिणीप्रमाणे 3.5 वेटोळे घालून झोपलेली असते. मग ती जी झोपलेली असते काय पुढे, यावत सा निद्रिता देहे, हे शास्त्र सांगतात. हिरण्य संहितेत यावत सा निद्रिता देहे तावत जीव प्रसूयेत. जोपर्यंत ती कुंडलिनी आत्मदेवता शक्ती मूलाधाराच्या खाली 3.5 वेटोळे घालून झोपलेली आहे सर्पाप्रमाणे, तोपर्यंत तो जीव पशुसारखा आहे. पशुमध्ये आणि त्या माणसामध्ये काही फरक आहे. हे जे शास्त्राचं वचन आहे, म्हणून कुंडलिनी शक्ती प्रत्येकाने आपली जागृत करून घेतलीच पाहिजे. जागृत होऊन काय करणार? साधनाने केली, परंतु शक्ती जागृतीशिवाय काय होत नाही ते पुढे सांगतात का? यावत सा निद्रिता देहे तावत जीव प्रसूयेत. तोपर्यंत तो मनुष्य पशुप्रमाणे असतो. पशुप्रमाणे का? ज्ञानम न जायते तावत, त्याला ज्ञानच होत नाही. कोणतं ज्ञान? संसाराचं नाही बरं, हे शाळेचं ज्ञान नाही बरं का. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, त्याला ज्ञान म्हटलेले शास्त्राने. ज्ञानम न जायते तावत, त्याला आत्मज्ञान कधीच होणार नाही. कुंडलिनी शक्ती जोपर्यंत त्याची निद्रित आहे, झोपलेली आहे, तोपर्यंत तो पशुसारखा राहील आणि त्याला आत्मज्ञान कधीच होणार नाही. म्हणून आत्मज्ञान प्राप्तीसाठी कुंडलिनी जागृत होणं अति आवश्यक आहे, हे आपल्या शास्त्राने सांगितले. लोकांना काहीच कळत नाही, कुंडलिनी माहिती नाही, ती जागृती माहिती नाही, पण त्यांना आत्मज्ञानाची गरजच नाही. आत्म्याकडे लक्षच नाही त्यांचं, देहालाच आत्मा समजून राहिले. तेव्हा ज्ञानम न जायते तावत कोटी योग विधेरपि, कोटी योग विधे, कोटी योग विधी केले तरी सुद्धा त्याला ज्ञान आत्मज्ञान प्राप्त होणार नाही.
मग कोणते हे बाकीचे जे करावयाचे उरते, जोपर्यंत ती शक्ती झोपलेली आहे, मुद्रित आहे, ती जागृत होऊन सुसुम्नेच्या मार्गाने जर जात नाही, तोपर्यंत तो मनुष्य पशुसारखा असून त्याला आपल्या होणार नाही. आणि त्याने कोटी कोटी दुसरे योग केले किती, तरी त्याला ते ज्ञान प्राप्त होणार नाही. असा हा दुसरा श्लोक झाला. तिसरा श्लोक बघा कसा सुंदर आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये शास्त्र सांगतोय, आधार शक्ती मुद्रायाम विश्वभवती मुद्रया. आधार शक्ती मुद्रायाम विश्वं भवति मुद्रया तस्यां शक्ति प्रबोधेन त्रैलोक्यं प्रतिबुध्यते. हा जो श्लोक है हा फार खूप विचाराचा श्लोक आहे. ऋषी सांगताय, शास्त्र असं सांगतंय ही आधार शक्ती म्हणजे मूलाधाराखाली झोपलेली शक्ती कुंडलिनी, ही जोपर्यंत निद्रायाम म्हणजे झोपलेली असते, त्यावेळेला त्याला विश्वही झोपल्यासारखं दिसेल. हा जो विचार आहे ना, हा लोकांना समजणार नाही. हा स्थिती असणार आहे. विश्व मुद्रा झोपल्यासारखं दिसेल म्हणजे काय दिसेल? काय बंद करून काय विश्वाकडे जगाकडे, म्हणजे त्याला विश्वामध्ये जे आत्मचैतन्य आहे, ब्रह्मचैतन्य आहे, ते त्याला तिथे दिसणार नाही. देहात आत्मा आहे, आत्मचैतन्य आहे, आणि हेच आत्मचैतन्य सगळ्या विश्वात पसरलेलं आहे. त्याला ब्रह्म म्हणतात. हे ब्रह्मचैतन्य आहे. मग ते ब्रह्मचैतन्यही याला दिसणार नाही. तिथून नवी शक्ती जागृत झालेली आहे. म्हणून विश्वं भवति मुद्रया, म्हणून त्याला विश्वही मुद्रित झाल्यासारखं दिसेल. जगातली झाडं, झुडं, पर्वत वगैरे, नद्या वगैरे दिसेल त्याला, पण ते ब्रह्म नाहीये. जसा हा देह आत्मा नाहीये, ब्रह्म नाहीये, तसे हे जगातले जे जड पदार्थ आहेत ते ब्रह्म नाहीये. परंतु ब्रह्माचं स्वरूप कळल्यानंतर मग सगळं ब्रह्म होईल असं त्याला पुढे जाईल. म्हणून शास्त्र असं सांगतं की त्याला विश्वामध्ये ब्रह्माचं दर्शन होणार. तो विश्वाच्या कडे पाहत असताना अंधाराच राहील. अहो, आपल्या 6वीपाशीचा हाच विषय आहे. तो चांगदेव मुलगा 1400 वर्षाचा आणि समाधी लावणारा, परंतु विश्वाच्या बाबतीने अंधारा होता. का? त्याला त्या विश्वामध्ये चैतन्य दिसलीच नाही, त्याला ते ब्रह्म दिसलीच नाही. त्याला स्वतःच आत्मस्वरूप त्याला कळलं नसेल. म्हणून ज्या सत्पुरुषांना आत्मज्ञान होतं, ब्रह्मज्ञान होतं, त्यालाच बाहेरचं ब्रह्मज्ञान, ब्रह्म दिसायला होतं. म्हणून शास्त्र असं सांगतं, आधार शक्ती मुद्रायाम विश्वं भवति मुद्रया. जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये ही कुंडली नावाची आधार मूलाधाराखाली झोपलेली शक्ती झोपलेली आहे, तोपर्यंत त्याला हे सगळं विश्व झोपल्यासारखं दिसेल. विश्व आहे तसंच राहील, परंतु हा त्या ब्रह्माला जाणत असल्यामुळे, कळत नसल्यामुळे, पाहू न शकल्यामुळे झोपल्यासारखा आहे, अंधार आहे. विश्वं भवति मुद्रया तस्या शक्ती प्रबोधेन. आता ही जी झोपलेली शक्ती आहे कुंडलिनी, ती जर जागी झाली, प्रबुद्ध म्हणजे जागी होईल, प्रबोध. शक्ती प्रबोधेन म्हणजे शक्ती जागृती होईल. त्रैलोक्यं प्रतिबुध्यते, त्याला त्रैलोक्याचं ज्ञान येते. तिन्ही लोकांचं, विश्वातल्या सगळ्या पदार्थांचं त्याला ज्ञान येतं, पण सगळीकडे ते आत्मतत्व पसरलेलं आहे.
त्रैलोक्यम प्रसिद्धते, त्याला त्रैलोक्याचं ज्ञान होतं. म्हणून आपल्या देहामध्ये अशी ही कुंडलिनी शक्ती जागृत होणं किती महत्वाचं आहे. या जागृत कुंडलिनी शक्तीनेच आत्मज्ञान होतं आणि ब्रह्मज्ञानही होतं. म्हणून या कुंडलिनी शक्तीला गुरुकृपेनं जागृत करून घ्यावे असं शास्त्र सांगतं. या श्लोकाचा मूलस्वर असा: मूलाधारा परमदेवता कुंडलिनी शक्ती सर्पाचा आकार घेऊन 3.5 मेढे घेऊन झोपलेली आहे. जोपर्यंत ही शक्ती झोपलेली असते तोपर्यंत जीव पशुप्रमाणे अगदी अज्ञानात असतो. मला पशुसारख्या अज्ञानी असतो का? खाणं पिणं झोपणं हे पशूंनाही समजते. हे जे ज्ञान आहे त्याला ज्ञान मिळत नाही. ही समज आहे. ज्ञान आणि समज याच्यामध्ये फार फरक आहे. लोक समज म्हणजे ज्ञान समजतात. ज्ञानाने परिवर्तन घडतं, समज आल्याने परिवर्तन घडेलच असं नाही. उदाहरणार्थ डिक्शनरी असते. डिक्शनरी म्हणजे भाषाकोश, शब्दांचा कोश असतो. शब्द असतात त्याच्यामध्ये. डिक्शनरी पाहून एखाद्या लहान मुलाला लहानपणापासून संध्याकाळला डिक्शनरी पाठ करायला सांगितले आपण. हे डिक्शनरी पाठ झालं का? डिक्शनरी पाठ झालं का? त्या डिक्शनरीतले शब्द वाचून वाचून त्याला भाषा येईल का? आता भाषेमध्ये शब्द असतात ना, पण ते शब्द डिक्शनरी मध्ये पाहून पाहून वाचून 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 त्याला भाषा येईल का? बोलता येईल? ही शब्द पाठ होतील. पाठ शब्द करतील त्याला, परंतु त्या शब्दांना बोलणार जे तत्व आहे भाषा, तिथंच काही त्याला. भाषा ही नुसते शब्द नसतात. भाषेमध्ये अनुलोम आणि प्रतिलोम क्रम असतो. त्यामध्ये शब्दांचा, शब्दांची जुळणी असते आणि त्यांना जोडणारे शब्द असतात. आणि लिंग आणि वचन विचार असतात. अनेक गोष्टी असतात भाषेमध्ये. तेव्हा भाषा तयार होते. आपण आता जे बोलतो ना, ही भाषा शब्दच बोलतो आपण, परंतु शब्द हे जुळून जुळून प्रवाक्रमाने त्या पद्धतीने आपण बोलतो. म्हणून ती भाषा होते, वाणी होते. आणि वाणीमुळे आपल्याला समज येते. वाणीमुळे होणार शाब्दिक ज्ञान जे आहे हे आत्मज्ञान नव्हे. इथे सारखे नाही. हे तर आता आद्य शंकराचार्यांचा ग्रंथ आहे. तुम्ही किती भाषा पंडित व्हावं, अनेक भाषा शिकावं, आत्मज्ञान हे संस्कृतचा पंडित आहे, इंग्रजीचा पंडित आहे, आणखी अनेक भाषा जगातल्या त्या सगळ्या जाणतो. परंतु भाषा पंडित होईल तो, भाषेचं ज्ञान होईल, त्याला समज येईल, परंतु त्याला आत्मज्ञान होणार. आत्मज्ञान ही सगळ्यात वेगळी गोष्ट आहे. म्हणून शास्त्र सांगतं, जोपर्यंत कुंडलिनी शक्ती झोपलेली आहे त्याच्या देहामध्ये, तोपर्यंत तो पशुप्रमाणे असतो. पशुप्रमाणे खातो पितो झोपतो बस. आणि सगळं समजतं त्याला. पशुला कसं समजतं तसं त्याला समजतं. त्याला ज्ञान मिळत नाही. अगदी अज्ञानात असतो पशु. म्हणजे प्राणी आहे बिचारे, ते अज्ञानात राहतात. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय
इतर कोटी कोटी योगांचे जरी साधन केले तरी आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून गुरुशिवाय आत्मज्ञान नाही असं का म्हणतात? लक्षात घ्या, अख्खा संबंध आला का? आपण जे म्हणतो की बा गुरुशिवाय आत्मज्ञान नाही, परंतु ज्या गुरुंनी कुंडलिनी शक्ती जागृत करून दिलेली असते त्याच्यामुळे त्याला आत्मज्ञान झालं, म्हणजे गुरुमुळे आत्मज्ञान झालं. मग सगळ्या गुरुमुळे आत्मज्ञान होईल का? कुंडलिनीमुळे आत्मज्ञान होतं असं शास्त्र सांगून आलं. कुंडलिनीच्या जागृतीने आत्मज्ञान होते. त्यांची शक्ती कुंडलिनी ही आत्म्याची शक्ती आहे, आणि मग ती आत्म्याची शक्ती बरोबर त्या साधकाला आत्म्या स्थितीकडे घेऊन जाणार आणि त्याला आत्म्याचं दर्शन घडवणार, आत्मज्ञान होणार. मग शक्तीनं त्याला आत्मज्ञान दिलं असं म्हणण्याच्या आपण काय म्हणतो? गुरुकृपेने त्याला ती शक्ती मिळाली म्हणून गुरुंनी त्याला आत्मज्ञान दाखवलं असं आपण म्हणतो. खरा प्रकार असा आहे की गुरुच्या कृपेने शक्ती जागृती, आणि शक्ती जागृतीनं मग ती शक्ती त्या साधकाला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवते, मग त्याला आत्मज्ञान येते. आणि आत्मज्ञानाशिवाय या मानव देहाला किंमत नाही. बाकी सगळ्या गोष्टी करावं तुम्ही, पण जर आत्मज्ञानच झालं नाही तर काही उपयोग नाही आहे. आपण बाकीचे देह आपला देह याच्यामध्ये काय फरक राहिला? ऋषींना आत्मज्ञान कसं काय होईल विचारायला? कारण त्यांना भाषाही नाही, काहीच कळत नाही. त्यांना आत्माही माहिती नाही, ब्रह्म माहिती नाही, शक्ती माहिती नाही, गुरु माहिती नाही. मग त्यांना आत्मज्ञान होईल कसं प्रश्न? माणसाला काय होतं? कारण त्याला आता हे सगळं कळायला लागलेलं आहे. गुरु म्हणजे काय, साधन म्हणजे काय, शक्ती म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, हे त्याला आता समजायला लागलेले आहे. म्हणून त्यालाच आत्मज्ञान होऊ शकतो, मानव देहामध्येच आत्मज्ञान होऊ शकते. लोक तेव्हा कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय कोटी कोटी योग साधन केलं तरी आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. याचे कारण आधार शक्ती झोपली. तुला किती योग्य नाव दिलेले. आधार म्हणजे ज्याच्यावर आपण काही ठेवतो ना, जे हा हात आहे आणि ही वाटी आहे, ही वाटी आम्ही तळ हातावर ठेवली. या वाटीचा आधार कोण आहे? तळ हात आहे. हा हात जर काढून घेतला आम्ही असा, ही वाटी राहील कशी? इथं पडेल ना. ही आधारावर ही वाटी राहते. तसं आपल्या सगळ्या शरीराचा आधार त्या मुळाधारावर आहे. मुळाधार चक्र येते आणि त्या आधार शक्तीवर खाली कुंडलिनी होती. आणि ती जागृत झाली की मग त्या आधार शक्तीला चैतन्य प्राप्त होते. म्हणून त्या कुंडलीला आधार शक्तीची मूलाधारातली शक्ती असं म्हटलं जातं. मूळ आधार आहे आपल्या शरीराचा. तेव्हा ही जेव्हा जागृत होते तेव्हा त्रैलोक्यही जागृत होते. आता त्रैलोक्य जागृत होत याचा अर्थ आपण पाहिला की त्रैलोक्य आहे तसंच राहतं, परंतु त्रैलोक्याचं ज्ञान होत. त्रैलोक्य जागृत होते म्हणजे काय? की त्रैलोक्याचं ज्ञान होत. सर्व त्रैलोक्य जागृत होते. याकरता कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय आत्मज्ञानाची सर्व साधने निष्फळ आहेत. कुंडलिनी शक्ती जागृत होणे किती आवश्यक आहे. ही जागृत झाल्याशिवाय पुढे कुठल्याही आत्मज्ञानाचा कुठलाही मार्ग दिसला नाही.
तेव्हा इतकं शास्त्र आपल्याला स्पष्ट सांगत होते, पण आपलं वाचन नाही, आपल्याला ते ऐकायला मिळालं नाही, हे त्यामुळे आपण अज्ञानामध्ये राहतो. आणि विशेषतः ह्या ज्या आया आहेत ना, या आयांचं महत्वाचं कर्तव्य, बापांचं आणि आयांचं, की आपल्या मुलांना ही शक्यता दिवसात येऊन घ्यायलाच पाहिजे. आता तुम्ही जर दिशा घेतलेली आहे आणि तुम्हाला जर अनुभव आलेला आहे चांगला, तर तुम्ही तुमच्या मुलांना नको तर द्यायलाच हो. म्हणजे कसं झालं, बाप असो हे बाजारात जा, घरी पूर्ण खाऊ देणारा तो काय करतो, खिशातून पैसे काढतो, हॉटेल मध्ये जातो, एकटा खाऊन देतो. काय एकटाच खाऊन द्यायला, अहो मी घरी खाऊ देत नाही मला, हे पोरं हे कसं झालंय. आपण एकट्याने दीक्षा घेऊन घ्यायचं, आपण एकट्यानेच तो आनंद घ्यायचा, आपणच एकट्याने त्या आत्मज्ञानाकडे जायचं. म्हणजे पोरं त्या नागाने अज्ञानी ठेवून द्या. ह्या प्रकारे हा हे आयानो बायानो मायानो, खरी माया ती आहे की आपल्याला आपल्यासारखंच आपल्या मुलांनाही लाभलं पाहिजे. जे मी खातो ते माझ्या मुलांनाही मिळालं पाहिजे, जे मला प्राप्त झाले ते माझ्या मुलांनाही व्हायला पाहिजे. आज का वाटत नव्हतं मला, तर कोणाला घरामध्ये जपून ठेवतात. हा सुरुवात अन्याय आहे मुलांना, नाही तो वाटत अन्याय. चांगली गोष्ट मुलांपासून लपून ठेवायची अन्याय ना. हा ठीक आहे, पैसे आणखी तुम्ही ठेवा लपून, परंतु ही जी गोष्ट आहे ही त्यांच्या कल्याणाची, भावी आयुष्याच्या कल्याणाची गोष्ट आहे. कशाला लपून ठेवतात संसारात. लहान मुलांना तर या साधनेने फार फायदा होतो, कारण तो अजून आपल्याप्रमाणे बनायला फार वेळ आहे. पुष्कळ बोलता त्याच्या संबंधात सत्संगाची वेळ संपल्याने सत्संगाला विश्रांती.